कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यातील सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक होणार आहे। याचं मुख्य कारण म्हणजे इथली बहुरंगी लढत। त्याचाच आढावा घेणारा हा एक रिपोर्ट पाहूया। पंचनामा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा। हातकणंगले श्री ज्योतिबाचं पवित्र देवस्थान, नृसिंहवाडीचं श्री दत्त देवस्थान, खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर, बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्य आणि पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले पन्हाळा, महाराष्ट्राची मँचेस्टर सिटी अशी ओळख असलेलं इचलकरंजी शहर, वारणा उद्योग समूह याच मतदारसंघातला, ऊस हे इथलं प्रमुख पीक, सर्वाधिक साखर कारखाने असलेला मतदारसंघ, इथल्या समस्यांचं स्वरूपही वेगळं। इचलकरंजी वगळता इतर ठिकाणी नोकऱ्यांची संधी नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना कुणी वाली नाही, ऊसाचा दर हा इथला कळीचा मुद्दा। निवडणूक प्रचारातही हाच मुद्दा गाजतोय। पूर्वी या मतदारसंघाचं नाव होतं इचलकरंजी। 2009च्या पुनर्रचनेनंतर तो हातकणंगले म्हणून ओळखला जाऊ लागला। 2009 मध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेंचा पराभव केला। 2014 मध्ये राजू शेट्टींनी दुसऱ्यांदा खासदार होताना काँग्रेसच्या कलप्पा आवाडेंना हरवलं। मात्र 2019 मध्ये मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींसारख्या दिग्गजाला पराभवाचं पाणी पाजलं। विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादीचे 2, अपक्ष 2, काँग्रेसचा 1 आणि जनसुराज्य शक्तीचा 1 आमदार इथं आहे। शिवसेना शिंदे गट यावेळेस विद्यमान खासदार धैर्यशील मानेंचा पत्ता कापणार अशी चर्चा होती। मात्र महायुतीकडून त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडी माजी खासदार राजू शेट्टींना पाठिंबा देईल अशी अपेक्षा होती। मात्र ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटानं सत्यजित आबा पाटलांची उमेदवारी जाहीर केली। यावेळी मी जो निर्णय घेतलेला आहे किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो निर्णय घेतलेला आहे की आघाड्यांच्या याच्यामध्ये न गुंतता स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची, हा निर्णय मी गावोगावी जाऊन लोकांना सांगतोय आणि लोकांच्याकडून त्याचं उत्स्फूर्तपणानं स्वागत होतंय। वंचित बहुजन आघाडीनं DC पाटलांना मैदानात उतरवलाय, तर भाजप समर्थक अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंनीही बंडाचा झेंडा हाती घेत ताराराणी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची घोषणा केली। त्यामुळे इथं आता चक्क पंचरंगी लढत रंगणार आहे की या निवडणुकीमध्ये मी ताराराणी पक्षाचा उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि निवडून येऊन मी सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी त्यांच्या बाजूला मत देणार आहे। प्रकाश आवाडेंच्या उमेदवारीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। त्यांची उमेदवारी हा भाजपचा राजकीय प्लॅन आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। 3 जैन आणि 2 मराठा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत। एकाहून एक मातब्बर उमेदवार हातकणंगलेच्या आखाड्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले। त्यामुळे खासदार निवडताना मतदारांची कसोटी पणाला लागणार आहे। मिथुन राजाध्यक्ष, झी 24 तास, कोल्हापूर।